आई ग बाई दमले. अरे मग नमस्ते रीनबाई, काय म्हणता, कशा आहे? बऱ्या आहेत ना? तेच म्हणत होते, हा बसा म्हणतात का नाही भैया. एवढी दमले म्हणून सांगू ना तुम्हाला. नाही बॅग एवढी सांगितलं काय आणू म्हणलं कायला आता. आणि आता ती माझी पोरगी तुमच्या घरी, मग ती खुशच असणार ना म्हणून काही आणलं नाही. नाही नाही नाही, प्रवास काय खूप छान झाला. प्रवास 2 दिवसांचा प्रवास झाला. पण हिच्याकडे यायचं होतं 2 दिवस. अहो काय झालं, मला दुसरीकडे जायचं होतं. मी झोप लागली मला, मग माझा डोळा लागला चुकून. काय ग प्रांजल, एवढ्याशा ग्लासात पाणी आणतेस काय आईला? बावटच पोरगी जरा. ती आधीपासून बावट होती, पण तुमच्याकडे आल्यापासून जरा जास्तीच बावट होती. बरं मी काय म्हणते, प्रांजल जर हा डब्बा. अगं खाऊन आणले बाई, त्याच्या रिकामा डब्बा आहे. मी आता जाईल ना घरी, मग तुम्हाला काहीतरी चाय पाणी काहीतरी स्नॅक्स वगैरे करून देशील का नाही खायला, ते मी घेऊन जाईल. बरं आज जेवायला काय करते? अगं मस्त चिकन कर बाळा आज. बरं बाळा, काय मदत लागली तर सांगा. सासूला सासूला मला नाही. तुझी सासू बघ कसली घोरते. तिच्या तोंडात माशी हागल तरी तिला कळणार नाही. ते तुझी सासू तुला काय मदत करू लागते की नाही? खायला मदत करत असेल ना फक्त. काय बाई तुझी सासू बाई, मला आधी माहिती तुझं लग्नच करून दिलं नसतं ना मी त्या घरात. झाली का झोप? झाली झोप? तेच म्हणते कधी बोलताय बसा म्हणून. तुम्हाला म्हणून सांगते, माझी मुलगी आधी काही काढीचं काम करत नव्हती. पण आता मी तिला आज जाऊन विचारलं, बाळा तर काय मदत करू लागू का? म्हणते नाही ना मी करते. माझ्या सासूची मदत केली. जा बरं, तिला काहीतरी हवंय, जरा मदत कर. अगं बाळा, तुझ्या सासूची एकदम फेवरेट गोष्ट झाली. आणि मिरच्या आणल्या. मला काही झोप बीप काही येत नाही, तुम्ही बोला आपलं. झोप आलं, मी झोपते. हा काय? नाही नाही मी कुठं करते? अहो तुम्हीच करताय की मगत असत. हे बाई प्रांजल, तुझी सासू बघ कशी तोंड हॅ करून झोपले. तिच्या तोंडात किडा बिडा जाईल, जरा सांग जरा तिला. अगं बाई तुम्ही झोपलं नाही?